नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे. एक भारतीय तरुण जो की जर्मनीमध्ये अवैधरित्या राहत होता आणि तो इतका त्रस्त झालेला होता की त्याला जेवणाकडचे तर पैसे नव्हतेच त्याच्याकडं आणि राहायलाही जागा नव्हती काही, म्हणजे त्याच्याकडं एक रुपयाही पण नव्हता. पण तो राहत असा होता की जी ट्रेन समजा या स्टेशनवरून दुसरीकडे जात होती, त्या ट्रेनमध्ये तो जायचा आणि यायचा, पण दिवस कस तरी घालायचा, तिथंच काय मिळेल ते खायचा. पण योगायोग असं असताना की नशीब आलं की काही पण होतं. त्याच्या शेजारी गेम ऑफ थ्रोनची हॉलिवूड ॲक्टर मेसी विल्यम्स नावाची एक अभिनेत्री, जी की त्याच्या नकळत बाजूला येऊन बसली आणि त्याच्या हे म्हणजे असं म्हणीच नव्हतं की बुवा आपल्या शेजारी कोणी बसलंय. तो फक्त त्याच्या मग्न विचारत होता की बुवा आपल्याला रात्रीचं जेवण मिळेल का, किंवा आपल्याला जर ट्रेनमध्ये कोणी पकडलं तर आपल्याकडं तिकीट नाही आहे, पैसे नाही आहेत, तर त्याचं नेमकं आपण काय करायचं, हे प्रत्येक गोष्ट त्याला अशी वाटत होती. पण त्याला असं की खूप काही त्याच्या मनात विचार चालू होते. आणि नंतर तो एक असा म्हणजे त्यांचा फोटो छायाचित्राने त्यांचा असा एक फोटो काढून घेतला. फोटो काढल्याच्या नंतर तो मॅगझिनमध्ये छापण्यात आला. जर्मनीचे जे मॅगझिन असतं इंग्लिश पेपर, त्याच्यामध्ये तो छापण्यात आला. छापल्याच्या नंतर त्याला जेव्हा पोलिसांनी पकडल्याच्या नंतर त्याची जेव्हा विचारपूस झाली की तो मग त्याच्यापाशी काही पर्याय नाही राहिला. तो खरं पूर्ण असं बोलून टाकलं तिने की बुवा माझ्याकडे रुपयाही नाही आहे आणि मी देशात राहतोय तुमच्या, पण माझ्याकडे एक रुपयाही नाही. मग त्याच्या मनात असं विचार येऊ राहिला की आपण गुंतलो का काय, कुठं काय काही झालंय का. पण जेव्हा त्या अभिनेत्रीकडे चौकशीसाठी गेले, जो पोलीस अधिकारी असतील तिथले किंवा शासन असेल, गेल्याच्या नंतर ती असं बोलली, मी जेव्हा त्याच्याजवळ बसले म्हणे की त्याच्या जो अंतःकरणातून येणारा जो आवाज, मी पण एक अभिनेत्री असल्यामुळं मला असं वाटलं की बुवा अंतःकरणातून येणार त्याचं मन एकदम स्वच्छ आणि निर्मळ असेल. पण मी तो काही रिस्पॉन्स तिथं दिला नाही सोशल मीडियामुळं, पण तो काही चोर वगैरे असं काही मला काही वाटलं नाही. आणि नंतर जेव्हा त्यांना कळलं की बुवा याच्याकडं खरोखर एक रुपयाही नाही आहे आणि म्हणजे पैसे तर नाहीच त्याच्याकडे, राहण्याची खाण्याची काही कसलीच सोय नाही, काही त्याच्या कोणी ओळखीचं नाही, काही नाही. मग तेव्हा त्यांनी त्यांच्या मॅगझिनच्या जो समजा मॅनेजर किंवा जे काय असेल तो मॅगझिनवाले, त्यांनी त्याला त्याच्या 80,000 युरोची त्यांनी जॉब ॲक्सेप्ट केली. की तो असा आश्चर्यचकित झाला की नेमकं काय झालंय, डोळे चोळत उठला काय, त्याला असं काही कळतच नव्हतं की नेमकं झालंय काय बुवा. जेव्हा त्याचं पूर्ण ते जॉब ते ॲक्सेप्ट झाल्याच्या नंतर जेव्हा ती अभिनेत्री त्याला विचारलं अभिनेत्रीनी की तुझा जर्मनीत येण्याचा उद्देश काय, तो म्हणला माझा उद्देश म्हणजे असं काही नाही की मी फक्त म्हणे आजपर्यंत एकही असं कोणाला बुडवलेलं नाही किंवा काय कोणाला असं खोटरडेपणा केलेलं नाही, म्हणूनच देवानी कुठंतरी आपल्याला आपलं नशीब इथं उजळलं असं मला वाटतंय. आणि मला एक सल्ला असं सांगावं असं वाटतंय की आपणही कुणी असं कोणाला फसवणं असेल काही असेल, नक्की आपलं नशीब कुठं ना कुठं उघडू शकतं, हे मला या स्टोरीतून म्हणजे अनुभवायला मिळतंय. आपणही अनुभवलं